तर मंडळी, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या निकालाकडे लागलं होतं त्या निकालाचा, त्या वात्सल्य आश्रम केसचा निकाल आज लागलाय. ठरलं तर मग मालिकेचा आजचा 30 जुलैच्या भागामध्ये तो निकाल अखेर लागलाय. मित्रांनो, प्रियाने साक्षी विरोधात साक्ष दिली, पण तिने साक्ष देताना सुद्धा एक हुशारी केली. तिने काय हुशारी केली ते पुढे आपल्याला कळेलच. त्याकरता हा भाग पूर्ण बघा. तर तुमचा वेळ जास्त न वाया घालवता मी आजच्या भागाला सुरुवात करतो. तर मंडळी, होतं काय, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच अर्जुन कोर्टामध्ये ते नोटांचे बंडल, जे विलासचे नोटांचे बंडल असतात, जे त्यांनी मधुभाऊकडे ठेवायला दिले ते, आणि हातामध्ये असते एक एनोलप ज्याच्यामध्ये असतात त्या नोटावरचे जे बोटांचे ठसे आहेत त्याचे रिपोर्ट, फिंगरप्रिंट रिपोर्ट, ते कोर्टात सादर करतो. आणि लगेच किल्ल्यावर ऑब्जेक्शन घेतो की सर, ऐनवेळी हा पुरावा आलाय आणि हा पुरावा खरा कसा मांडणार आपण. मग अर्जुन म्हणतो, मला माहीत होतं की हे पुरावे असंच म्हणणार तुम्ही म्हणून. सर, हे पुरावे फॉरेन्सिक रिपोर्टचेच आहेत. मला मान्य आहे मी काही पुरावे उशिरा सादर करतोय, पण त्यामागे पण काही कारण आहेत. मला ते पुरावे योग्य वेळी सादर करायचे होते आणि ते फॉरेन्सिक रिपोर्टचेच आहे आणि ते खरे आहेत असं म्हटल्यानंतर बिचारा किल्ले जरा शांत बसतो. आणि कोर्ट पण म्हणतो, हो, हे रिपोर्ट खरे आहेत आणि हे जे आहेत ना पुरावे, हे कोर्ट ग्राह्य धरतं म्हटल्यानंतर मात्र प्रिया जाम घाबरते. आणि जसं मग ती म्हणते, माझे कसे ठसे आले इथे. मात्र अर्जुन तुला विचारतो, मी तेच विचारतो ना, तुझे पोटात ठसे आले कसे. ती म्हणते, मला काहीच माहित नाही कसे आले ते, मी तेवढ्या नोटांना हात पण लावला नाही. मग अर्जुन म्हणतो, मी सांगतो कसे आले ते. तू विलासचा खून केला, मधुभाऊ बेशुद्ध पडले होते आणि तुला दिसलं की नोटा ह्या जमिनीवर पडल्यात. तू एक एक करून नोट उचलायला लागली, त्यावेळेस तुझे बोटाचे ठसे त्याच्यावर उमटले आणि तूच विलासचा खून केला, पैशासाठी खून केला असं म्हणतो, 2-3दा म्हणतो अर्जुन. मात्र प्रिया जाम घाबरते. ती, नाही नाही नाही, मी नाही केला, त्या साक्षीने केला, मी माझ्या डोळ्याने बघितलं, तिने गोळी झाडली असं म्हटल्यानंतर सगळ्या कोर्टाचा नूर बदलून जातो. सगळे सुभेदार किल्लेदार आश्चर्यचकित होतात. मग अशी जी महिपत साक्षी दामिनी हसवते त्यांचे चेहरे झटकन पडतात. मधुभाऊ खुश होतात, अर्जुनचा खुश होतो आणि भन्नाड सीन होतं मित्रांनो. मग ती सांगायला लागते, तेवढ्यात दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि ती म्हणते, मला प्रियाची उलट तपासणी घ्यायची आहे. मग ती प्रियाकडे म्हणते, बाई, तू 2.5 वर्ष हे म्हणते की मधुभाऊने खून केला, आजच तू असं का बोलतीये. मग मात्र ती सांगायला लागते, नाही, इतका वर्ष मी साक्षीला वाचवलं, तिची मदत केली, पण आता मी हे आरोप माझ्यावर नाही घेऊ शकत. खून तिने करायचा, शिक्षा मी भोगायची, हे कधीच होणार नाही म्हणून ती सांगायला लागते. मात्र दामिनी तिला पॉज करते, थांब असं म्हणून ती जागा निघून बसते. म्हणजे ती पुढे बोलू देत नाही, कारण ती पुढे बोलली ना तर साक्षीला जास्तीत जास्त शिक्षा होईल म्हणून ती तिला थांबवते. मात्र अर्जुन ना उठतो आणि तो ऑब्जेक्शन घेतो. तो म्हणतो, सर, असं कसं होईल. एखादा गुन्हेगार जर खरं बोलायचं असेल तर तो साक्ष बदलू शकतो ना, आणि कुठे असं लिहिलं नाही कायद्यामध्ये की साक्ष बदलू शकत नाही म्हणून. मग कोर्ट त्याचं बोलणं मान्य करतं. आणि मग प्रिया पुढे बोलायला लागते की साक्षीने खून कसं केला. तेवढ्यात अर्जुन तिला पुन्हा थांबवतो. तो म्हणतो, मिलॉर्ड, माझी एक विनंती आहे. प्रिया जे काही सांगणार आहे ते ऐकण्यासाठी मधुभाऊ इथे असू नये, म्हणजे आपल्याला त्यांची साक्ष मॅच करता येईल. मग मधुभाऊला कोर्टात बाहेर पडायला लागतं. मग प्रिया सगळं सांगते की आमचा प्लॅन ठरला होता की सगळ्यांना सिनेमाला घेऊन जायचं, मग तिथून मी आणि विलास वापस यायचं. आणि मी बघितलं की साक्षी माझ्या आधी तिथे आली होती आणि तिथे मला पहिल्यांदा कळलं की विलास हा महिपतचा माणूस आहे, कारण साक्षीने मला त्यावेळेस सांगितलं. तोपर्यंत मला हे सुद्धा माहीत नव्हतं की तो विलासचा महिपतचा माणूस आहे, विलास म्हणून. मग पुढे जे काय घडलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते सगळं सांगते. मग अर्जुन कोर्टामध्ये मधुभाऊंना बोलवतो. मधुभाऊंना सांगायला तर मधुभाऊ पण तेच सांगतात ऑब्व्हियसली. मग दोघांची साक्ष मॅच झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, बघा मिलॉर्ड, आता ही साक्ष मॅच झाली आणि याच्यावर हे सिद्ध होतं की साक्षीने खून केलाय विलासचा. मग तो म्हणतो, आता मला पुढचे प्रश्न विचारायचे साक्षी शेकडा. मग तो प्रियाला म्हणतो, तू जागेवर जाऊन बसू शकते. मग ना मित्रांनो, हा एक भारी सीन होता. ती जायला लागते ते किल्लेदारजवळ, म्हणजे नेहमी बसते किल्लेदारच्या बाजूला ती. मग तुला अर्जुन वाढवतो, आता तुझी जागा तिथे नाही बाई, तू गुन्हेगार आहेस, तुझी जागा मधुभाऊंच्या बाजूला बेंच ना, ती जाऊन बस. बिचाराचा चेहरा पार उतरतो, पण ती जाऊन बसताय. मग साक्षी येते कटघऱ्यामध्ये. मग अर्जुन तिला म्हणतो, मी तुला एकच प्रश्न विचारतो आता, त्याचं उत्तर तू मला दे की बाई, तू विलासचा खून केलाय का. आणि मित्रांनो, सगळ्या कोर्टाचं लक्ष तिच्याकडे, माझं पण लक्ष तिच्याकडे लागत होता. ही काही आता मला वाटतं ही बाई काय नवीन सांगते काय. मात्र ती कबूल करते, हो, माझ्या हातूनच विलासचा खून झालाय. आणि मग त्यानंतर किल्लेदारांचे चेहरे ऑब्व्हियसली पडलेलेच होते, सुभेदारांचे पण चेहरे पडलेच असतात. मात्र सायली, अर्जुन, चैतन्य, कुसुमताई आणि मधुभाऊ सगळे खुश होतात. मग मात्र पुढचा प्रश्न विचारतो अर्जुन. तो म्हणतो, ते पुरावे मिटवायला किंवा पुरावे बदलायला तुला मदत कोणी केली ते सांग.
मग साक्षी जाम चिडली असते प्रियावरती, प्रियाकडे बोट दाखवते, ही नाही, ह्या प्रियाने मला मदत केली. त्या दिवशी जेव्हा खून झाला मी प्रचंड घाबरले होते, मला वाटलं तर मला फाशीच होईल. मात्र प्रियाने शांतपणे मला सांगितलं की तू जा, मी सगळं मॅनेज करते, सगळे पुरावे वगैरे मिटवते, फक्त एक लक्षात ठेव, मी तुला मदत केली, त्या मदतीची भरपाई तुला मला करावी लागेल. म्हणून मी दरवेळेस तिला पैसे देत होते. मला वाटायचे 2.5 वर्ष गेले, 2.5 वर्ष माझ्या बाजूने बोलण्यासाठी मी तिला पैसे देत होते. आणि हे ऐकल्यानंतर मात्र किल्ल्याचा चेहरा अजूनही पडतो आणि प्रिया मात्र जाम घाबरते. मित्रांनो, तिला आता कळतं की आपण मगाशी जी गोष्ट लपवून ठेवली होती की पुरावे आपण बदलले, आता हे कोर्टासमोर आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त शिक्षा होणार. मग ती घाबरते किल्लेदारकडे, ते बाबा मला वाचवा, त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, माझ्याकडून ते झालं, ते माफ करा, मला माफ करा. मात्र किल्लेदार तिला बोटाने म्हणतो जा इथून, असा हात करतो, लिटरली जा म्हणतो तो. मग ती येते मधुभाऊंकडे, त्यांच्या पाया पडते, मधुभाऊ मला माफ करा, गेली 2.5 वर्ष मी तुमच्यावर खोटं बोलले, तुम्ही मला तुमच्या मुलीप्रमाणे वाढलं तरी मी तुम्हाला त्रास दिला, मला माफ करा, मला माफ केला असं म्हणा मधुभाऊ. मात्र मधुभाऊ सतत तोंड फिरवतात. मग कोर्टच म्हणतो ॲडव्होकेट किल्लेदार तुमच्या क्लायंटला बाजूला बसवा, शांत राहायला सांगा आणि त्याचे निकालात परिणाम होतील. मग तिलाच कळतं याचे काहीतरी जास्त परिणाम होतील म्हणून ती शांत बसते. मग अर्जुन पुढे सांगायला लागतो की मिलॉर्ड, म्हणजे प्रियाने साक्षीला ते पुरावे मिटवायला मदत केली, म्हणजे हिने खून केला आणि ही निघून गेल्यानंतर तिने सपशेल पुरावे मिटवले, तिने त्या बंदुकीवरचे पुरावे मिटवले आणि मधुभाऊंचे ठसे उमटवले त्याच्यावर, पण चुकून तिच्याकडनं ते ठसे राहून गेले, पण तिच्याकडनं साक्षीचे ठसे मिटवायचे राहून गेलं. पण बंदुकीचे ठसे मिटवताना त्याच्याकडे एक चूक झाली, साक्षी ठसे तसे राहिले आणि तिने विलासच्या फोनवरून पोलिसांना हा मेसेज पण केला की मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे, म्हणजे मिलॉर्ड ती पण तेवढीच गुन्हेगार आहे जेवढी साक्षी आहे. असं म्हटल्यानंतर मात्र प्रियाचा चेहरा अजूनही उतरतो आणि मग मग कोर्ट बनतो, दामिनी मॅडम आणि अर्जुन सुभेदार तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्या. मग दामिनी पुढे बोलते की आता माझ्या आशिलाने मान्यच केलं की तिने खून केला आहे, पण तिच्याकडनं खून करायचा हेतू काही नव्हता, तिच्याकडं चुकून खून घडला आहे, त्यामुळे तिला कमीत कमी शिक्षा कोर्टाने द्यावी एवढी विनंती मी करत आहे. मग आता अर्जुन येतो, तो बोलतो की एकीने खून केला आणि दुसरीने ते पुरावे मिटवायला मदत केले, म्हणजे 2-2.5 वर्ष केवळ एका साक्षीमुळे, म्हणजे एका खोटं बोलण्यामुळे ही केस उगाच 2 ते 2.5 वर्ष ताणली. तर माझी कोर्टाला अशी विनंती, ह्या दोघींना पण एक अशी जबर शिक्षा द्यावी की इथून पुढे कोणीही असा गुन्हा करण्याची हिंमतही करणार नाही. असं म्हणत तोही खाली बसतो आणि मग कोर्ट काम करायला सुरुवात करतं. ते म्हणतं की आत्तापर्यंत जे काय आपण बघितलंय आणि साक्षी शिकणे तिचा गुन्हा मान्य केला, प्रियाची साक्षी तिने बदलली, याच्यावरून कोर्टाला हे कळतंय की साक्षी शिकणे यांनीच तो गुन्हा केलाय आणि प्रिया मधुकर किंवा प्रिया किल्लेदार यांनी तिला मदत केली. आणि उद्या मित्रांनो, उद्या आता कोर्ट त्यांना शिक्षा देणार. आजच्या भागात एवढंच घडलं होतं, पण मला माहिती आहे उद्या काय शिक्षा होऊ शकते. साक्षीला कोर्ट जन्मठेपच देणार ऑब्व्हियसली, आणि प्रियाला काय करतात ते बघावं लागेल आपल्याला. पण उद्याच्या भागात धाम मजा येते, म्हणजे खूप मजा येते मित्रांनो. म्हणजे प्रियाला जेव्हा पोलीस घेऊन चालले असतात बाहेर, त्यावेळेस ती बाहेरनं पूर्ण कल्पना उभी असते, सायली उभी असते, ती सगळ्यांना माफ करा म्हणते, पूर्ण मध्ये खनखन कानाखाली घालते, या भयंकर मुलीला आमच्या घरात जागा नाही असं म्हणते. कल्पना पण कानाखाली मारते, तुझ्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवला आणि तू आमचा विश्वासघात केला. मग तुझी सायली म्हणते, सायली मला माफ कर, मला जेलमध्ये जायचं नाही. मात्र सायली पण कानाखाली मारते आणि तुझी जागा जेलमध्येच आहे, तू तिथं सडव असं म्हणते. म्हणजे मित्रांनो, उद्या आणखीन मजा येणार आहे, कारण की जिकाल तर आपल्याला सगळ्यांना माहीत होतं, पण प्रियासोबत काय होतं हे सगळ्यांना बघायचं होतं. तर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो. तुम्हाला आजच्या भागामध्ये काय आवडलं कमेंट करा, आणि उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.